कोकणातील हापूस आंब्यावर गुजरात दावा करणार का? गुजरातला मानांकन केल्यास कोकणातून निर्यात होणाऱ्या हापूस आंब्याच्या रसावरती परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणातून निर्यात होणाऱ्या हापूस आंब्याच्या रसदरावरती परिणाम होणं देखील शक्य आहे. कोकणातील आंब्याच्या रसाच्या विक्रेत्यांची आता प्रतिक्रिया समोर आलेली आहे. जीआय टॅगिंग करून मोठ्या प्रमाणात कोकणातल्या हापूस आंब्याच्या रसाची निर्यात होत असते. वलसाड हापूसला जीआय मानांकन मिळाल्यास ग्राहकांचा संभ्रम होण्याची देखील शक्यता आहे, असं विक्रेत्यांचं म्हणणं आहे. इथल्या कॅनिंग व्यावसायिक केदार पटवर्धन यांच्याकडे आलेलो आहोत. केदार साहेब, हे जे मानांकन बलसाड हापूस म्हणून दिलं गेलं, तर नेमका ह्याचा परिणाम कोकणातल्या कॅनिंग फॅक्टरीवरती काय होऊ शकतो, काय सांगाल? खूप मोठा परिणाम होऊ शकतो. आता आमचा जो जीआय टॅगिंग हापूस आमरस आहे रत्नागिरीतला, कोकणातला, तो जास्तीत जास्त प्रमाणात एक्सपोर्ट होतो. जवळजवळ अमेरिकेत 300 कोटीचा एक्सपोर्ट होतो. 25 ते 30% त्याच्यात घट येऊ शकते जर बलसाडला त्यांनी मानांकन दिलं आणि हापूस जो दुसरा निर्माण केला. जे आमदार साहेब उदय सामंत आहेत त्यांना आम्ही भेटणारच आहोत. त्यांना घेऊन आम्ही सीएम साहेबांकडे पण आम्ही जाऊ. पण हे होऊ देणार नाही. गुजरात किंवा बलसाड त्यांना हापूस हे मानांकन कदापि मिळून देणार नाही. याच्यासाठी सगळे रत्नागिरीतले आंबा व्यावसायिक, आंबा शेतकरी, कॅनिंग उद्योजक सगळे एकत्र येतील आणि सगळे लढा देतील. नक्कीच सर्वजण लढा देतील असंच मत या ठिकाणी कॅनिंग व्यावसायिकांनी व्यक्त केलेलं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी. तर पुण्यात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्यांसाठी ऑस्ट्रेलियन तज्ज्ञांचं मार्गदर्शन. पुण्यातील वन विभागाच्या अधिकाऱ्यांना ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलेलं आहे. पाषाण या ठिकाणी बिबट्याला पकडण्यात वन विभागाला अपयश आलेलं आहे. ब्रेकनंतर एक महत्त्वाची बातमी आहे. ठाण्यात कारमध्ये महिलेवर दोघांकडून अत्याचार करण्यात आलेले आहेत. सामूहिक अत्याचार प्रकरणी हिरालाल केदार या आरोपीला अटक झाली आहे. केकमध्ये गुंगीचं औषध देऊन महिलेवर अत्याचार झाले. रवी पवार या फरार आरोपीचा पोलिसांकडून शोध सुरू आहे. ही घटना 25 ऑगस्टला घडली. पीडित महिलेला वारंवार ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न झाला. त्यामुळे 5 डिसेंबरला ठाणे नगर पोलीस ठाण्यात महिलेने तक्रार दाखल केली. उद्यापासून नागपूरमध्ये सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनासाठी मंत्री नागपुरात दाखल झालेले आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांचं नागपूरमध्ये पारंपरिक पद्धतीनं स्वागत करण्यात आलेलं आहे. याचा आढावा घेत मंत्री अशोक उईके यांच्यासोबत बातचीत आमचे प्रतिनिधी गजानन उमाटे यांनी केली. पाहूयात. काय सांगणार, उद्यापासून अधिवेशन आहे, तुमचं पारंपरिक पद्धतीनं स्वागत होतं. आदिवासी विभागाचा आज पूर्वतयारी म्हणून आढावा ठेवलेला आहे. आज सकाळी आलो असता आदिवासी विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी माझं स्वागत केलं. अधिवेशनामध्ये आदिवासी विभाग सेवा करण्यासाठी सज्ज झालेला आहे आणि सर्वांना अधिवेशनाच्या शुभेच्छा. नक्कीच वातावरण तापणार आहे, थंडी आहे, गारवा आहे, तुम्ही जॅकेट घालून आले, पण राजकीय वातावरण आता नागपूरचं तापणार. आदिवासी विभागाचं वातावरण कधीही गाजतही नाही आणि गरमही होत नाही. नक्कीच आपण बघू शकतो या ठिकाणी मंत्री महोदय जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहे आणि अगदी पारंपरिक पद्धतीनं स्वागत केलं जात आहे आदिवासी विकास मंत्र्यांचं. कॅमेरामॅन सचिन साहेबांचं, गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. एक महत्त्वाची घडामोड नागपुरातूनच. रवी भवन परिसरातील एकही बंगला यावेळेस विरोधी पक्षाला मिळणार नाहीये. दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेते नसल्यानंच या ठिकाणचा बंगला मिळणार नसल्याची माहिती समोर येते. अधिक जाणून घेऊया आपले प्रतिनिधी गजानन उमाटे यांच्याकडनं. गजानन, अपडेट्स काय अधिकचे? नक्कीच गेल्या काही वर्षात पहिल्यांदाच असं होत आहे की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेते नाही आणि त्यामुळेच रवी भवन परिसरातला एकही बंगला विरोधी पक्षांसाठी देण्यात आलेला नाही. पूर्वी 23 आणि 22 क्रमांकाचे बंगले दोन्ही विरोधी पक्ष नेत्यांसाठी असायचे. पत्रकार परिषदेसाठी डोमही उभारण्यात आला होता विरोधकांच्या, परंतु वेळेवर विरोधकांना एकही बंगला देण्यात आलेला नाही. 23 क्रमांकाचा बंगला हा मंत्री मंगलप्रभात लोढा यांना देण्यात आलेला आहे आणि हा 22 नंबरचा बंगला खाली आहे. आपण बघू शकतो या ठिकाणी विरोधकांच्या पत्रकार परिषदेसाठी डोम उभारण्यात आलं होतं, परंतु वेळेवर तो बंगला देण्यात आलेलाच नाही. आपण 23 नंबरचा बंगला या ठिकाणी बघू शकतो मंगलप्रभात लोढा यांना दिलेला आहे. त्यामुळे विरोधकांना आपली पत्रकार परिषद जी आहे ती विधान भवन परिसरामध्ये काँग्रेसचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी घ्यावे लागलेली आहे. आणि गेल्या काही वर्षातल्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालेलं आहे की विरोधी पक्ष नेता दोन्ही सभागृहात नाही. त्यामुळे रवी भवन परिसरातला एकही बंगला विरोधी पक्षांसाठी नाही. त्यामुळे सगळ्या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षांना बैठका विरोधी पक्ष. नक्कीच गजानन, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी.
यापुढे लिलाव काढून महापौर नगरसेवक पदी नियुक्ती करा. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे ही मागणी केली. शिंदेचे शिवसेनेचे वीर कुदळे यांनी मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन दिलंय. मुख्यमंत्री महोदयांच्याकडे मागणी केलेली आहे. मी सत्तेत जरी सत्ताधारी पक्षाचा कार्यकर्ता असलो तर मी थेट मागणी केलेली आहे की येत्या हिवाळी अधिवेशनात ह्या नगराध्यक्ष पदाचा, महापौर पदाचा, जिल्हा परिषद अध्यक्ष पदाचा, नगरसेवक पदाचा जाहीर लिलाव काढा आणि लिलावामार्फतच ही पदं देऊन टाका. लिलावामध्ये दारूवाले येतील, मटकेवाले येतील, गांजावाले येतील, 10% अवलादी येतील, हे वाळूचोर येतील, मोकातले आरोपी येतील, मर्डरमधले आरोपी येतील. हे वंचित जे घटक आहेत महाराष्ट्रामध्ये ह्यांना कुठंतरी न्याय देण्याचं काम आता मुख्यमंत्री महोदयांनी करावं.